चालू आहे व्हॅलेंटाईन वीक आणि मला माझ्या स्पेशल पर्सननी हे गिफ्ट दिलं आहे. आता मी ते माझ्या सिक्रेट पर्सनला रिव्हील करणार आहे. बट आता मी हे यूज करणार आहे. एवढा चांगला व्यक्तीने जर आपल्यासाठी एवढं कष्ट करून पाठवलं तर आता हे यूज करावं लागेल मला. हे आणि माझ्यासाठी हे एकही प्रॉडक्ट मी कोणाला देणार नाही. हे सगळे मी लपून ठेवणार आहे आणि हे फक्त मी माझे यूज करणार कारण हे मला माझ्या सिक्रेट पर्सननी गिफ्ट दिलं आहे. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज व्हिडिओ बनवायचं कारण खूप मस्त आहे आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम मला कोणतरी एवढं चांगलं गिफ्ट दिलं. तसे तर मला एवढं कोणी गिफ्टच दिले नाही, बट हे गिफ्ट हे तर खूपच चांगले. माझ्या लाईफमध्ये अशी व्यक्ती जिला माझ्याबद्दल सगळं काही माहिती, मी काय यूज करते, मी काय करते, हे सगळं माहिती आहे तिला. आणि अशा व्यक्तीने मला एक मिस्ट्री बॉक्स पाठवला आहे. यामध्ये भरपूर काही आहे. ओ माय गॉड, फर्स्ट टाईम मला एवढं चांगलं कोणी गिफ्ट दिले. तसं तर मला कोणी एवढे गिफ्टच दिले नाही आहे, पण हे गिफ्ट डायरेक्ट टोटली अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. सगळ्यात पहिले तर आता चालू आहे व्हॅलेंटाईन वीक आणि मला माझ्या स्पेशल पर्सननी हे गिफ्ट दिलं आहे. सो तर आता आपण याला ओपन करू आणि याच्यामध्ये काय काय प्रॉडक्ट्स आहे हे मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज, याच्यामध्ये सगळे स्किन केअर प्रॉडक्ट आहे. आता हे असे नावं मी फक्त आजपर्यंत ऐकलेले बघितलेले नाही आहे. यापैकी आजपर्यंत मी यूज केलेलं यातलं एकच ब्रँड आहे आणि इतके चांगले हे मी माझ्या पैशातून आय थिंक कधी घेऊ शकले नसते. आय नो थोडे कॉस्टली आहे, बट आणि तुम्हाला माझे डेलीचे ब्लॉग बघून तर इतकं कळलं असेल की मी कधी माझं स्किन केअर करताना दाखवले नाही, ना की मी माझ्या स्किनची काळजी घेताना दाखवलं. कारण मी करतच नाही. खरंच सांगते, सिरियसली असं नाही करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक मुलीला ती ही स्वतःच्या चेहऱ्याला किती काही लावते. तिच्या चेहऱ्यासाठी हे फेस पॅक लाव, ते फेस पॅक लाव. असं नाही की ते कुठल्या ब्रँडचंच पाहिजे, बट तरी पण ती स्वतःची किती काळजी घेते. पण मी अशी घेतच नाही कारण मी फार अशी मुलगी आहे ना, त्याच्यामुळे. बट मला माझ्या स्पेशल व्यक्तीने इतकं चांगलं गिफ्ट दिलं आहे, तर आता मी त्याचा यूज करणार आणि हे मी माझ्या डेली स्किन केअरमध्ये यूज करणार. आता तुम्ही माझ्या आत्ता तुझं स्किन केअर काय? बॉडी लोशन, ते पण स्किन केअरच आहे ना, स्किन केअर आहे की नाही ते. सो आता आपण एक एक करून यातलं एक एक प्रॉडक्ट बाहेर काढू. तसेच तर आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यात भरपूर काही प्रॉडक्ट आहे. सो आता आपण याला ओपन करू. सो सगळ्यात पहिले आहे ही D10वाली सनस्क्रीन. आता 2 ते 3 महिन्यांपासून मी सनस्क्रीन यूज करते आहे. ऑलरेडी माझ्याकडे डॉक्टर रसेलची सनस्क्रीन आहे आणि भरपूर चांगली आहे. म्हणजे माझ्या ड्राय स्किनसाठी ते खूपच चांगली आहे. आणि हिचा कोणता फ्लेवर आहे? ऑरेंज फ्लेवरचा, म्हणजे नाही हिचा ऑरेंज फ्लेवरचा वास आहे. तो आता फ्लेवर वगैरे मला दिसत नाही पुढे ऐकायला लिहिलेलं, बट हिचा ऑरेंज फ्लेवरचा आणि ही भरपूर चांगली आहे. डिटेलनी काहीच टॅनिंग होत नाही. ही सनस्क्रीन खूपच चांगली आहे डॉक्टर रसेलची. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही घेऊ शकता. अगोदर मी जॉयची वापरत होते, बट आता ही घेतली ती. आणि सनस्क्रीन कधी बाहेर जाताना नाही, आठवड्यातून एकदा सुद्धा मी बाहेर जात नाही. 15 दिवसातून एकदा बाहेर जाते तेव्हा ही सनस्क्रीन लावते. आणि नेक्स्ट आहे लिप बाम. छोट्या वस्तूपासून सुरुवात करते, नंतर मी मोठं दाखवते. सो नेक्स्ट आहे हे शुगर पॉपचं लिप बाम. बापरे, काही मुलींचं ड्रीम असते हे शुगर पॉपचं लिप बाम घेणं. आता आय नो मुलं बघत असेल तर ते म्हणते इतकं काय 10 रुपयाचं लिप बाम. बट गाईज, हे 10 रुपयाचं लिप बाम नाही आहे. याची प्राईस आहे 149, म्हणजे 150 रुपयाचं लिप बाम. फक्त तुमची ओठांची काळजी करण्यासाठी हे 150 रुपयाचं प्रॉडक्ट लावायचं असतं. बघितलं? आणि हे मी अजून ओपनही केलं नाही कारण मला तुमच्यासोबत हे गोष्टी शेअर करायच्या होत्या. हे मी अजून ओपनही केलं नाही, बट हे मी लावणार आता. शुगर पॉप्स लिप बाम. सो नेक्स्ट आहे सेटाफिलचं क्लिन्झर. मी याच्या आधी ना एकदा मॉडेल शूटसाठी गेले तेव्हा त्यांनी मला सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावलं होतं आणि ते खूप भारी होतं. त्याच्यामध्ये इतकं नरिशमेंट होती, खूप चांगलं होतं. आणि आता हे आहे सेटाफिलचं क्लिन्झर. जेव्हा आपण मेकअप करत असतो त्याच्यानंतर मी इतकी आळशी मुलगी की ते मेकअप मला पुसायचा फार कंटाळा येतो. एक तर मी टिश्यूने पुसते, नाही तर मला चेहरा धुवायचाच लई कंटाळा येतो. त्यासाठी हे क्लिन्झर मला दिले सेटाफिलचं आणि याची प्राईससुद्धा आहे, म्हणजे ॲव्हरेज प्राईस आहे, इतकी जास्त नाही आहे, बट चांगली आहे. हे आहे सेटाफिलचं क्लिन्झर. एवढ्या ब्रँडेड वस्तू गाईज माझ्या चेहऱ्यावर शोभतील की नाही माहीत नाही, बट आता मी हे यूज करणार आहे. एवढा चांगल्या व्यक्तीने जर आपल्यासाठी एवढं कष्ट करून पाठवलं तर आता हे यूज करावं लागेल मला. ड्रीम स्किन केअर. आयुष्यात 2026मध्ये पहिल्यांदा माझं स्किन केअर वापरायला सुरुवात करणार आहे. सो नेक्स्ट आहे
शिल्स प्रोफेशनल्स क्ले पॅक. तर हा आहे क्ले पॅक. याच्याबद्दल मला एवढं काही माहीत नाही आणि याने काय होतं हे सगळं मला माहीत नाही. पण मी काही लोकांना व्हिडिओमध्ये याची ॲड करताना बघितलेलं आहे. म्हणजे हे पॅक चेहऱ्यावरती लावायचं आठवड्यातून एकदा वगैरे आणि मग त्यांनी आपली टॅनिंग वगैरे निघून जाते, आपला चेहऱ्याला ग्लो येतो. ते आहे हे क्ले पॅक. हे मी आजपर्यंत कधी लावून नाही बघितलेलं आहे, बट आता ट्राय करावं लागेल. कुणी जरी पाठवलं म्हटल्यावर आता ह्या गोष्टी यूजच करायला पाहिजे की नाही. सो हे असं आहे. याचा वास इतका चांगला येतो, ओ माय गॉड. पहला पहला खूप चांगला वास येतो याचा. पण आता वाटवं झालं असतं, एवढे महागाचे प्रॉडक्ट आहे, याचा खूप चांगला वास येतो. तर हे गिफ्ट माझ्यासाठी टोटली अनएक्सपेक्टेड होतं. मी याच्यासाठी बिलकुल रेडी नव्हते. म्हणजे आपल्याला थोडी अशी झलक लागली राहते की आपल्याला गिफ्ट भेटणार आहे, मग आपण जरा थोडं कमी एक्साइटमेंट राहतो. जेव्हा मला भेटली तेव्हा माझी रिॲक्शन अशी होती, हे आणि माझ्यासाठी कितकं काय काही निघाले. सो अजून आहे आता नेक्स्ट प्रॉडक्ट आहे डॉक्टर रशलचं बॉडी स्क्रब इन गोल्ड. सो हे आहे बॉडी स्क्रब. याचा सुद्धा सुगंध इतका छान आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है. हे आहे बॉडी स्क्रब. हे कसं लावत्या काय क्लिन्झर स्क्रब, क्लिनिंग झाली का त्याच्यानंतर स्क्रब लावायचं राहतं, त्याच्यानंतर क्रीम, मग जेल, मग फेस पॅक, मग सिरम. हे सगळं इथे लिहिले म्हणून मला माहीत झालं. तर मला नव्हतं माहीत कशाच्या आधी काय लागतंय. एवढी मेकअपच्या ह्याच्यामध्ये मी एवढी शिकलेली नाही एवढं. सो हे आहे बॉडी स्क्रब. एवढे मोठे मोठे प्रॉडक्ट असं ॲस्थेटिक वाटायला लागले मला स्वतःलाच. लास्ट बट नॉट द लिस्ट, आणि हा आहे आपला OSR गर्लचा परफ्यूम. ह्या परफ्यूमचा सुगंध इतका भारी आहे. आय थिंक हा फक्त लेडीजसाठीच बनला आहे. म्हणजे इतकी चांगली कोणाची चॉईस कसं काय असू शकते. हे बघा, हाय शपथ. तसं तर खरं सांगायला गेलं तर मी कधीच परफ्यूम लावत नाही. मला परफ्यूम लावायलाच आवडत नाही. म्हणजे कारण आपण कुठे लग्नाला गेलो का तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळ्या ब्रँडचा कुठला ना कुठला परफ्यूम लावला. त्या सगळ्यांचा एकत्र त्या सगळ्यांचा एकत्र वास झाला का असा बकवास असतो आणि मला त्या परफ्यूमनी चक्कर यायला लागतात. म्हणजे गाडीमध्ये जर कोणी परफ्यूम लावला तरी बी मला चक्कर येतात. बट हा खूप लाईट आहे आणि जास्त नाही असा फुसफुस हा असा करून लावणार. बट थोडासा जस्ट जेंटल स्प्रे याचा मी यूज करणार. आणि हे सुद्धा मी आता स्प्रे यूज करणार. पण मी बॉडी स्प्रे लावला की बॉडी स्प्रे का काय कोणता स्प्रे नाही माहिती. मी परफ्यूम ह्या बॉडी स्प्रे नाही, परफ्यूम यूज केला की नाही हे तुम्हाला नाही कळणार. कारण व्हिडिओमध्ये सुगंध घ्यायला हे नाही ना, असे फीचर नाही मोबाईलमध्ये की सुगंध बी. पण याचा सुगंध खूप चांगला आहे. मी त्या दिवशीच असा मस्त ट्राय करून बघितला होता. पहला पहला प्यार है. खूप चांगला वास आहे. एवढा परफ्यूम आय थिंक मला आयुष्यभर पुरायला बसला. एवढा परफ्यूम लावते मी. आणि हीच जर बाटली जर माझ्या भावाच्या हाताला जर लागली ना, फक्त 15 ते 20 दिवस चालले एवढी बॉटल. 15 ते 20. बापरे, दिवसातून 2 वेळा आंघोळ केल्यावर 2 वेळा परफ्यूम लावणार कसं काय पुरणार आहे का. त्याच्यामुळे हे एकही प्रॉडक्ट मी कोणाला देणार नाही. हे सगळे मी लपून ठेवणार आहे आणि हे फक्त मी माझे यूज करणे, कारण हे मला माझ्या सिक्रेट पर्सननी गिफ्ट दिलं आहे. सो गाईज, तुम्हाला हे माझे एवढे सगळे प्रॉडक्ट आता रिव्ह्यू तर नाही देते मी, बट फक्त तुमच्यासोबत शेअर केलं की मला व्हॅलेंटाईन वीकमध्ये काय काय गिफ्ट भेटलं. हे असं एवढे सगळे प्रॉडक्ट भेटले. म्हणजे आता मला माझ्या स्किनची काळजी करणं किती महत्त्वाचं आहे. जर आपल्याला कोणी फुकट इतकं आपली काळजी करते तर आपण सुद्धा आपली काळजी करायला पाहिजे. सो असा होता हा व्हिडिओ. आणि आता मी ते माझ्या सिक्रेट पर्सनला रिव्हील करणार आहे. तर तो पर्सन तर आत्ता इथं नाही आहे, तो नाही ती येते. तर हे मला माझ्या बहिणीने गिफ्ट केले. आतापर्यंत जे थंबनेल पाहून व्हिडिओ आले त्यांना सांगते हे असं काही नसतं. ये सब क्या देखना पड़ रहा है. हे मला गिफ्ट माझ्या बहिणीने दिलं. यू नो गाईज, हे बघा एवढं सगळं गिफ्ट मला माझ्या बहिणीने दिले. कारण तिला सुद्धा माहिती आहे मी किती आळशी मुलगी आहे. हे मी कधी यूजच करणार नाही. ते बॉडी लोशन तर कधीतरी यूज करायला लागली होती. बट एनिवे, बहिणीने आपली इतकी काळजी करण्यासाठी एवढं आणलं आहे तर हे आपण यूज करू शकतो. आम्ही दोघी शेअर करून यूज करू. तिने तर माझ्यासाठी आणलं आहे. बट असं थोडी असतं की प्रत्येक बहिणीची गोष्ट ही तिची असते, ती दोघींची असते. कुठलं बी असो. जसं की हे घातलेलं शर्ट हे सुद्धा तिचंच घातलंय मी, म्हणून हे स्किन केअर सुद्धा आता आमच्या दोघींची असणार आहे. आणि हे दिदीने मला सगळे प्रॉडक्ट गिफ्ट केले. एकदम हे माझ्यासाठी टोटली अनएक्सपेक्टेड होतं. सो याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला नंतर कधीतरी देईल. हे आधी मला एकदा यूज करता. मी हे अजून यूजच केलं नाही आहे. ना की कोणाला यूज करताना बघितले, मोबाईलच बघितले फक्त.
सो असा होता हा माझा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मला आधी यूज करू द्या. मी